नमस्कार. श्रीमद् भगवद्गीता भाग 57. गीतेत त्रिगुण विचार हा आहार विहारापुरताच मर्यादित नाही आहे. सुख, कर्म, कर्ता, आहार, दान, तप, ज्ञान, यज्ञ इत्यादी अनेक गोष्टींच्या सात्विक, राजस किंवा तामस रूपांचं गीतेत वर्णन आहे. यापैकी सुखाचं, कर्माचं आणि कर्त्याचं सात्विक, राजस आणि तामस या प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आपण पाहतो. सुखदुःख आणि कर्मयोग या प्रकरणात या गोष्टी आपण विचारात घेतलेल्याच आहेत. याशिवाय आहार आणि दान यांची सात्विक, राजस आणि तामस रूपं दैनंदिन जीवनात महत्त्वाची असतात. रसयुक्त, स्निग्ध आणि शरीरात मुरून चिरकाल राहणारे आणि आनंददायक अन्न हे सात्विक समजलं जातं. अशा आहारानं सात्विक वृत्ती, बल, आरोग्य इत्यादी गोष्टींची वाढ होते. तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, रुक्ष, झणझणीत आहाराला राजस आहार म्हटलं आहे. अशा आहारामुळं रोग, दुःख आणि शोक उत्पन्न होतात. शिळं, नीरस, दुर्गंधी, उष्ट, अपवित्र अन्न हे तामस समजलं जातं. दानाविषयी सांगायचं तर स्थल, काल आणि पात्रता यांचा विचार करून केलेलं आणि परतफेडीची अपेक्षा न ठेवता केलेलं दान हे सात्विक होय. असं दान करताना ज्याला आपण देतो त्यानं आपल्यावर उपकार केलेले नसले तरी कर्तव्यबुद्धीनं हे दान दिलेलं असतं. केलेल्या उपकाराचा मोबदला म्हणून किंवा पुढं काही फळाची आशा ठेवून जे दान देतात ते राजस दान होय. अयोग्य जागी, अकाली आणि अपात्र माणसाला अपमानपूर्वक जे देतात ते दान तामस असतं. यापूर्वी अनेकदा म्हटल्याप्रमाणे आपण तमोगुणाचा बहुतांशी त्याग केला पाहिजे. रजोगुण शक्यतो कमी करून सत्वगुण अधिकाधिक वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपली प्रत्येक कृती सत्वगुणी का रजोगुणी का तमोगुणी आहे याचा विचार करून मग कृती केल्यास पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाही. हा विचार आहार विहारापुरताच फक्त नसून आपल्या प्रत्येक शारीरिक, मानसिक किंवा वाचिक कृतीला आपण लावला पाहिजे. असं करून आपण स्वतःची उन्नती तर करू शकतोच, पण त्याबरोबर समाजाच्या प्रगतीलाही हातभार लावू शकतो. गीतेसंबंधी श्री विनोबा भावे म्हणतात, गीता विश्वपावनी है. मैं कह सकता हूँ कि मैं जैसे मेरे मित्रों को जानता हूँ उससे अधिक गीता को जानता हूँ. उसके साथ मेरा परिचय बचपन से रहा है. मैं जो भी काम करता हूँ वह सब गीता के आधार पर ही करते आया हूँ. मैंने अपने को उसके आधार से नित्य शांतिमय, उत्साहमय और प्रतिभामय पाया है. जब कभी मुझे स्फूर्ति और नव विचार की आवश्यकता होती है तो मैं उसका आधार लेता हूँ और उससे मेरी आवश्यकता की पूर्ती हो जाती है. आदर्श मानव कसा असावा याच्याबद्दल या प्रकरणात आपण पाहणार आहोत. प्रकरणाचं नावच आदर्श मानव असं केलेलं आहे. गीतेत तत्त्वज्ञानाच्या उपदेशाबरोबरच त्या तऱ्हेच्या विचारांचं पालन करणाऱ्या माणसांची शब्दचित्र अनेक ठिकाणी रेखाटलेली पाहायला मिळतात. असे उत्तुंग आदर्श समोर ठेवून इतरांनीही जे शक्य तेवढं त्यांचं अनुकरण करावं ही अपेक्षा असते. अशा थोर माणसाचे सद्गुण हे मोक्षदायक असून ती दैवी संपत्ती आहे असं म्हटलं आहे. याच्या विरुद्ध टोकाचे दुर्गुण ही आसुरी संपत्ती असून त्यांच्यामुळं दुर्गती प्राप्त होते हे सांगत
आसुरी वृत्तीच्या माणसाचे सविस्तर वर्णनही 16व्या अध्यायात केलेलं आहे. दैवी आणि आसुरी दोन्ही प्रवृत्ती आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या अंगी कमी अधिक प्रमाणात असतातच. आसुरी प्रवृत्ती प्रयत्नपूर्वक कमी करून आणि दैवी प्रवृत्ती क्रमाक्रमानं वाढवून आपण उन्नती साधायची असते. गीतेत याच उद्देशानं ठिकठिकाणी अनेक गोष्टींची सात्विक, राजस आणि तामस रूप वर्णिलेली आहेत. तामस रूपाचा संपूर्ण त्याग करावा आणि राजस रूपापासून सात्विक रूपाकडे जावं असा आदेशही दिला आहे. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहेच. दैवी संपत्तीचं वर्णन 16व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 3 श्लोकात केलेलं असून एकूण 26 गुण सांगितलेले आहेत. त्यांच्यातील माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे गुण म्हणजे निर्भयता, शुद्ध सात्विक वृत्ती, दानशूरता, सरळपणा, अहिंसा, सत्य, क्रोध नसणं, दया, हावरटपणा नसणं, मृदुस्वभाव, वाईट कृत्याची लाज वाटणं, धैर्य, तेजस्विता आणि क्षमाशीलता हे ते गुण होत. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.